दंडवत प्रणाम. काय बापू, श्रीकृष्ण महाराजांना कर्माला अतिशय महत्त्व दिलं गीतेमध्ये. कारण 3 अध्यायामधून त्यानं कर्माची माहिती सांगितली. चौथा अध्याय, तिसरा अध्याय निखूळ कर्मावर सांगितला, कर्मयोग. चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यासयोग आणि 5वा कर्म संन्यासयोग. असं तिन्ही अध्यायामध्ये त्यांनी कर्माची माहिती सांगितली. आणि ते म्हणले मी अवतार धारण करून येतो आणि मला ह्या 3 लोकांशी काही कर्तव्य नाही. न मी पार्थाशी कर्तव्य त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तम वर्तयोची कर्मणी. मला काही कमवायचं नाही, काही गमवायचं नाही, तरीही मी कर्मात वर्तन करतो, मी कर्मी करतो. कारण का करतो म्हणले, कारण यद्यत आतरीची श्रेष्ठ तत्त्वदेव तरोजना सयत प्रमाणुकुर्ते लोकस्तदनुवर्तते. जसे मोठे लोक वागतात तसे लहाने वागत असतात, त्याचे अनुकरण करत असतात. आणि मोठ्याने जे गोष्टी सांगून दिल्या, जे प्रमाण सांगितले, त्या प्रमाणानुसारच लोक वागत असतात. आणि ते म्हणले मग मला जरी समजा मी जर वागलो नाही चांगला तर लोक देखील तसेच वागतील. आणि जसे मला ह्या 3 लोकांशी काही घेणं देणं नाही. मला स्वर्ग मृत्यू पाताळ इथं काही कमी नाही, माझं काही राहिलं नाही, कमवायचं काही राहिलं नाही. न बे पार्थाश कर्तव्य त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तम वर्तयोची कर्म. तरीही मी कर्मातच वर्त असतो. आणि हे यदि हेम न वर्तेम, जर मी कर्मात वर्तलो नाही, मी कर्म जर केले नाही, यदि हेम न वर्तेम जातो कर्माने तंद्रित मग वर्तमान वर्तते मनुष्या पार्थ सरोशा. आणि लोक देखील माझ्यासारखंच वर्तन करते. आणि मी जर कर्म केले नाही तर लोक देखील काहीच कर्म करणार नाहीत. म्हणून अर्जुन मी कर्म करीत असतो. आणि जर मी कर्म केले नाही तर लोक उच्ची देव रिमे लोकां कुरियान कर्मचेतन संकरसीच्या करताशा उपाहन्या मिळवल्या. आणि लोक मी जर कर्म केलं तर लोक करणार नाहीत. आणि ते त्याच्या वाईटाचा करता मी होईल. आणि मी वर्णसंकर होय मी होईल, वर्णसंकरचा करता मी होईल. म्हणून मी कर्म करत असतो. त्यामुळं सक्ता कर्मणी युध्वंसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यादिदासदासचं चिकर्षु लोकसंग्रह. लोकसंग्रहासाठी तरी आपण कर्म केले पाहिजे, असं श्रीकृष्ण महाराज याच्यातून म्हणतात. पुन्हा म्हणतात, ते म्हणतात की जे अज्ञानी लोक आहेत ते अज्ञानी लोकांना वागू द्या, कसं वागायचं न बुद्धिभेदम जने ज्ञानाम कर्मे सांगणार. त्या अज्ञानी लोकांचा भ्रम करायचा नाही, बुद्धिभ्रम त्याला बुद्धिभ्रम करायचा नाही. परंतु आपण जोसेत सर्व कर्माने विद्वान युक्त समाचरण, आपण मौन धारण करायचं आणि योग्य आचरण करायचं, विद्वानासारखं आचरण करायचं. म्हणजे काय होईल की तुम्ही विद्वानासारखं आचरण केले तर काही दिवसाला का होईना पण तुमचं ते लोक आचरण करते. पण तुम्ही जरी त्या अज्ञानासारखे आचरण केलं तर मग त्या अज्ञानाला जास्तच खतपाणी मिळेल आणि त्या अज्ञानात जास्तच वाढेल. पण तुम्हीच काय करा, विद्वानासारखं वर्तन करा आणि मौन धारण करा. आणि त्या जे लोक येतं त्याचा बुद्धिभेद करू न बुद्धिभेदम जने ज्ञानाम कर्मसिंगान जोसेत सर्व कर्माने विद्वानयुक्त समाचरण. आणि अर्जुना तसं जर म्हणलं तर सगळे कर्म हे आपल्या प्रकृतीच्या गुणानुसार घडत असतात. कारण आपल्याला ह्या देहामध्ये 3 गुणानं बांधून टाकलेलं आहे मायेनं, रज तम सत्व. तर त्या 3 गुणानुसारच आपण कर्म करत असतो. आपण समजा आपल्याला 500 रुपयाची नोट दिसली तर आपण उचलितो, तुम्ही नाही उचलत. तुम्हाला ते गुण, जो तुमचा रजोगुण आहे तो तुम्हाला उचलायला भाग पाडतो. आणि मग त्याप्रमाणे त्यामुळं ते म्हणले, श्रीकृष्ण महाराज म्हणले तत्व तू महाभाव गुणकर्म हे प्रकृती क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशा अहंकार विगुणात्मा करता हमिती बनले. ते सगळे गुणानुसारच कर्म घडत असतात माणसाकडून. परंतु तो अहंकार विमूढ झालेला आत्मा जो माणूस आहे तो म्हणतो की मी कर्म केले. तू काही कर्म केले नाही. तू 500 रुपये उचलले ना, तू नाही उचललीस. तुला त्या त्रिगुणानं सांगितलं की तू ते उचल. पण जो तू आसक्त असेल, ज्यावेळेस तुला शक्ती नाही, पण त्यावेळेस तू ते पैसे तुला जरी गुण सांगितला
तरी त्या गुणानुसार तो वर्तन करणार नाहीस, ते पैसे उचलणार नाहीस, कारण तुझ्यात ताकदच नाही ती उचलण्याची. पण ज्यावेळेस ताकद असेल त्यावेळेस तू त्या गुणानुसारच वर्तन करशील. आणि बडे बडे लोक देखील गुणागुणानुसारच वर्तन करतात. प्रकृती क्रियमानाने गुन्हे कर्मानुसार अहंकार गुणात्मक करता येते महाभाऊ. पण जो तत्वहेतू आहे, संत आहे, संत माणूस त्याच्या नादी लागत नाही. तत्वहेतू महाभाऊ गुण कर्म विभाग्यो, ह्या गुणाचा कर्माचा विभाग तो जाणतो आणि त्याच्या नादी लागत नाही. तो जे संत, त्याला संत म्हणतो आपण. मग त्या संत तत्वहेतू महाभाऊ गुण कर्म विभाग गुणागुणी सुवर्तन, गुण गुणात वर्तन करत असतात हे समजून त्या गुणाच्या आधी जात नाही आणि त्या गुणाप्रमाणे कर्म करत नाही तो. तत्वहेतू महाभाव गुणकर्म विभाग्यो गुणागुणी सुवर्तन ते महत्वानं सरते. प्रकृतीर गुण समूढा सजयंते गुणकृष्ण, प्रकृतीच्या गुणानं मूढ झालेले लोक येतं ते ह्यातील गुणासह वर्तन करतात. नान कृष्ण विदो म्हणतात, कृष्ण विने विचारित. म्हणून मै सर्वांनी कर्मांनी संन्यासा अध्यात्मचेतसा निराशे निर्मद भूता युद्धस युद्ध जोर. आणि अजून त्यामुळं सर्व मै सर्वांनी कर्मांनी, माझ्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण कर. यत करोशी यदस्नाशी यत जिहोशी ददाशी ये तपस्येशी कोणती आहे तत्कुरो समोर उदर्पण. मै सर्वांनी कर्मांनी संन्यासाचे अर्थ म्हणजे त्यागी जीवन जग, त्याग कर आणि मग सगळे कर्म मला अर्पण कर. संन्यासी अध्यात्मचेतसा निराशीर निराशीर आहे, असं रहित आहे, निर्ममोर आहे, ममत्व रहित आहे, निर्मळ युद्धसो युद्ध जोर आणि युद्ध कर. असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये कर्माबद्दल सांगितले बाबा. त्यामुळं आपण प्रकृतीच्या गुणानुसार कर्मे करत असतो, पण त्या गुणाला तुम्ही वश होऊ नका. आणि तुम्ही क्रोध आला तर क्रोधाला खतपाणी घालू नका, क्रोधानुसार वागू नका. रजोगुण आला तर रजोगुणानुसार वागू नका, तरच तुमचं भले मायबाप. याप्रमाणे वागा. श्रीकृष्ण महाराजांना अत्यंत आपल्या जीवनाला हितकारक असं शास्त्र ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी दिलं आहे. ते ज्ञान आपण म्हणजे समजून घेऊन आपल्या जीवनात कसं उतारता येईल याचा विचार केला पाहिजे. मायबाबा तुम्ही त्याप्रमाणे वागाल अशी मी अपेक्षा करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.